आपण सर्वजण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करायला जमलेलो आहोत। हा आपला दरवर्षीचा उपक्रम आहे। दरवर्षी आपण एकत्र येतो, एकत्र कार्यक्रम करतो आणि हा दिवस मी नेहमी म्हणतो फक्त आनंदाचा साजरा करण्याचा नाही, हा दिवस तुमच्या माझ्या संघर्षाचा दिवस आहे। हा साधा दिवस नाही। जगातले 3 दिवस मी नेहमी म्हणतो हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत, जे तुम्ही आम्ही सर्वांनी, मग तो आदिवासी असू दे, बिगर आदिवासी असू दे, कोणी असो, त्यांनी तो साजरा केलाच पाहिजे। एक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस, जो तुमच्या माझ्या पूर्वजांचा दिवस आहे, आदिम काळापासून जगत असलेल्या समाजाच्या सन्मानाचा तो दिवस आहे, त्यामुळे तो सर्व समाजाने साजरा केला पाहिजे। नंबर 2, 1 मे हा कामगार दिन, जगातल्या सर्व कष्टकऱ्यांचा दिवस, रक्त सांडलेला तो दिवस आहे आणि एकेकाळी कष्टकऱ्यांची सत्ता या जगात होती, आपल्याला पुन्हा एकदा ती स्थापन करायची। आणि तिसरा दिवस म्हणजे माझ्या आया बहिणींचा दिवस, 8 मार्च जागतिक महिला दिवस। हे दिवस सर्व स्त्री पुरुषांनी, सर्व समाजाने कायम साजरे केले पाहिजे। आणि हा दिवस साजरा करत असताना आपण डीजेवर नाचलं पाहिजे, आपला उत्साह तो, पण तेवढ्यावर थांबलं नाही पाहिजे। जे हातपाय आपण चालवतो ना नाचताना, जेव्हा कोणी अन्याय करतं त्याच्या समोर सुद्धा तितक्याच ताकदीने ते हातपाय चालले पाहिजे, तर आपण 9 ऑगस्ट साजरा करू शकतो। हा पालघर जिल्हा 10 वर्ष झाले आदिवासी जिल्हा म्हणून हे करून, परवाच्या दिवशी बातमी आली, आपल्या आदिवासी समाजातल्या मुलांना ज्या आश्रमशाळेमध्ये आपण शिकवायला पाठवतो त्यांना साधं जेवण सुद्धा नीट देऊ शकत नाही। विषबाधा झाली ना मुलांना। आणि हे असे चालवणारे सरकार आहे, असं प्रशासन आहे की तुम्ही चांगलं स्वच्छ सकस आहार देखील देऊ शकत नाही। आणि बातमी काय आली, पावसाचे दिवस आहेत, चौकशी चालू आहे, जेवणामध्ये प्रॉब्लेम होता की पाण्यामध्ये प्रॉब्लेम होता? अरे आम्हाला तुमच्यामध्ये प्रॉब्लेम दिसतोय, पाण्याचा आणि जेवणाचा नाही, प्रॉब्लेम तुमचा आहे। आजच्या निमित्ताने माझं जाहीरपणे म्हणणं आणि मागणं आहे, ज्या कॅन्टीन मधून आमच्या आश्रमशाळेतल्या आदिवासी मुलांना, विद्यार्थ्यांना जेवण दिलं जातं, ते जेवण, तो ताजमहल बांधलाय ना कलेक्टर ऑफिस, तिथं ते पाठवायचं, तेच जेवण। सगळ्या अधिकाऱ्यांचे, कलेक्टर पासून सगळ्या अधिकाऱ्यांचे घरचे डबे बंद करायचे। आमचा मुलगा जेवतो ना, आमची मुलगी खाते ना, तेच जेवण तिकडे खायचं। मग बघतो कसं विषबाधा होतो, अजिबात विषबाधा होणार नाही, आमची पोरं पण एकदम मस्त चकचकीत होती। हे झालं पाहिजे, हे आपल्याला सांगितलं पाहिजे, कारण आपण मालक आहोत, हे लक्षात ठेवा। आपण विसरतो बऱ्याचदा, आपण 9 ऑगस्टला आपली कॉलर टाईट असते, छाती फुगलेली असते, बिरसा मुंडा जयंतीला छाती फुगलेली असते, आणि एरवी पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तर काकाकडे बघतो आपण, काका जायचंय, काकाकडे कशाला बघतो? काका म्हणतो जाऊन ये, शपाटून तर ये, घाबरतो कशाला? हा आपला जिल्हा आहे, आपण या जिल्ह्याचे मालक आहोत, हे विसरता कामा नये। आणि मग मालकाला भिकारी बनवण्याचे, मालकाला घरापासून बेदखल करण्याचे, मालकाला जमिनीपासून हाकलून लावण्याचे उद्योग विकासाच्या नावाखाली चालू आहे। आणि हे जगभर चालू आहे, इथंच नाही, संबंध जगभर चालू आहे। म्हणून यावेळेला संयुक्त राष्ट्र संघाने म्हटलं की जो आदिवासी समाज निसर्गाशी